आज आपण उष्ट्रासन म्हणजे कॅमल पोज ह्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। तर ह्याचे फायदे काय आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत। तर पहिला फायदा म्हणजे ह्यामध्ये आपले शोल्डर झाले म्हणजे खांदे झाले, चेस्ट आणि कमरेचा भाग ह्या ज्या मसल्स आहेत त्या स्ट्रॉंग व्हायला लागतात आणि ज्यांना कमरेच्या भागामधली चरबी किंवा थाय रिजनमधली जर चरबी त्यांना कमी करायची असेल तर त्यांनी हा उष्ट्रासन म्हणजेच कॅमल पोज करणं खूप महत्त्वाचं आहे। तर दुसरा फायदा म्हणजे ह्यामध्ये ज्यांना काही श्वसनासंबंधी काही रोग आहेत किंवा काही अस्थमा असेल तर ह्यामध्ये हा खूप महत्त्वाचा दुसरा फायदा म्हणजे मानसिक ताणतणाव किंवा काही मानसिक आरोग्याविषयी कोणाला काही समस्या असतील तर स्ट्रेस रिलीज करणारा हा एक व्यायाम आहे। तर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यामुळे आपलं डायजेशन सुधारते, कारण ओटीपोटाचे जे ऑर्गन्स आहे त्या ऑर्गन्सचं यामध्ये मसाज होते आणि त्यामुळेच आपली पचनक्रिया जी आहे ती सुधारते। त्यामुळे पोटासंबंधी काही तक्रारी असतील त्यासुद्धा कमी होण्यास खूप मदत होते। तर चौथा फायदा म्हणजे मासिक पाळीच्या वेळेस पोटदुखी असते किंवा कोणाची अनियमित पाळी असते तर अशांसाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे। तर चौथा फायदा म्हणजे थायरॉईडच्या पेशंटला सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे। त्यांना कोणाला बॅक पेन आहे किंवा स्टिफनेस बॅकमध्ये आहे तर अशांसाठी हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की यामध्ये जो स्पायनल कॉर्ड आहे तर त्यामध्ये एक लवचिकता येते आणि त्यामुळे सुद्धा आपलं बॅक पेन कमी होण्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि हा जो व्यायाम आहे हा एंडोक्राइन ग्लँडला स्टिम्युलेट करतो, त्यामुळे आपले सर्व हार्मोन्स जे आहे ते रेग्युलेट करण्याचं काम हा व्यायाम करत असतो। आणि शेवटचा आणि महत्त्वाचा फायदा हा ओव्हरीमधलं जे टेन्शन आहे ते रिलीज करतो, म्हणून कोणाला इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल तर अशांसाठी हा खूप उपयुक्त असा व्यायाम आहे। मधुमेह, अस्थमा, थायरॉईड, पॅराथायरॉईड, स्पॉन्डिलोसिस आणि ब्रॉन्कायटिस ह्या आरोग्यांच्या समस्यांवर थेरपी म्हणून उष्ट्रासनाचा सराव करण्याचा सल्ला डॉक्टर हे देत असतात। लठ्ठपणा, स्थूलता, किडनी संबंधी काही समस्या असतील किंवा नपुसकता ह्या सर्व आजारांवर उपचारांबरोबर हा व्यायाम करणे खूप उपयुक्त असा ठरत असतो। किंवा मग कोलायटिस असेल, अपचन असेल, कॉन्स्टिपेशन किंवा मग अतिसार असेल किंवा डायरिया त्याला आपण म्हणू शकतो, तर अशा समस्यांवर हा उत्कृष्ट खूप उपयुक्त असा व्यायाम आहे।